त्यात नव्हता व्हिडिओ, कशाला फोडला मोबाईल? असं मोबाईल दे, मोबाईल दे, मोबाईल दे. हे घ्या, हे घ्या. सगळे मोबाईल फोडायची काय गरज होती? माझा तर फोन नवीन होता, का फोडला? माझा तर EMI वरचा होता, आता न वापरताच भरावे लागणार. आता फक्त मोबाईल फोडले, यापुढे जर आमच्या साहेबांचे असे व्हिडिओ शूट केले तर तुमची डोकी फुटतील. डोकी फोडून काय डोकी फोडील? आमचे डोके म्हणजे काय नारळ आहेत का? हा, आणि तुम्ही असं कसे आमचे फोन फोडलेत? आम्ही तुमच्या विरुद्ध तक्रार करू रीतसर. तक्रार करणार? हा, म्हणजे मी दादा तक्रार कर. कोणी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. आम्ही एक शब्द पण नाही बोलणार. तुम्ही प्लीज मारू नका. ए, उगाच आरडा ओरडा आणि घसा कोरडा करू नकोस, नाहीतर एक बुक्की मारेन आणि इकडे जोला करेल. इकडे. मी नाही. अरे इकडे ये, मोबाईल गोळा कर. मोबाईल फोडले नसते तर रिपेअर करायची वेळच नसते आली. आता काय उपयोग फुटलेले मोबाईल गोळा करू? हरीश, तुला जरा गप बसता येत नाही का? अलंकार बघ कसा शांत बसलाय. मार खाल्लाय त्याने, मग शांत न बसणार तर काय उड्या मारेल? ए, गोळा कर. करतोय ना. परत व्हिडिओ शूट करायचे नाही. व्हिडिओ शूट करायचा व्हिडिओ शूट करायचा नाही. हे यार, हे कसलं हॉरिबल आहे. आपल्याकडे काही पुरावा पण नाहीये. पुरावा आहे, तुम्ही काळजी करू नका. फक्त आधी आपल्याला फोन विकत घ्यायला लागतील नवीन. चला आता. चला चला, मला घेऊन चला. हे पण घ्या, हे पण घ्या. घ्या सगळं. हा, तुम्ही मीच काय करत होते आमच्यावर पाळत ठेवायची? हा, ते पत्रकार तिथे पाठवायची काय गरज होती? हे बघा, मी कुणालाही पाठवलेलं नाहीये. मग ते पत्रकार तिथे कसे आले हॉटेलवर? त्याला काय ऍड्रेस माहित होता? ते स्वतःच आले. हो, त्यांना सगळं माहिती होतं. मी काही सांगितलेलं नाहीये. काय माहित होतं त्यांना? हेच की तुम्ही कुठे आहात आणि तुमचं काय सुरू आहे याचा पुरावा देणार होते ते मला. हे काय, मी काय मजा मारायला नव्हतो हॉटेलवर गेलेलो. अपक्ष म्हणून निवडून आलेलो मी एकमेव उमेदवार आहे. आणि त्या बाई आहेत ना, त्या बाई कार्यवाहक म्हणून काम करतात आपल्या पक्षात. मी डायरेक्ट बोलू शकत नाही ना दुसऱ्या पक्षाशी, वेटेज कमी होतं. मग त्या बाई असं मध्यस्थीचं काम करतात. तू गोळ घालून ठेवलास म्हणून तुम्हाला पाठिंबा देत नाही असं म्हणून निघून गेला त्या बाई. माहितीये, एवढा लॉस झाला माझा. काय म्हणजे आता मी निवडून येऊन फायदा काय? सत्तेच्या सगळ्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. अगं बाई, हो का? अहो, मी तर माझ्या माहेरी सगळ्यांना सांगून ठेवलंय. काय? हेच की तुम्हाला मंत्रीपद मिळणार आहे आणि आपण त्या सरकारी बंगल्यावर राहायला जाणार आहे म्हणून. अहो, पण आता काय करायचं? झोपडत राहायचं. तुझ्यामुळे झालंय सगळं. हो, चुकलंच माझं.
मी देवाला नवस करते. काय उपयोग आहे नवस करून? जनता मला देव समजते. आता माझीच वाट लागली. तुझा नवस कसा काय भेटणार? मला त्यांचा नंबर देता का? हा घे. 9820. कोणाचा नंबर? त्या हॉटेल मधल्या बाईचा. कशाला? त्यांची माफी मागते ना. काय गरज नाही माफी मागायची. उगाच आगीत तेल नको आणखीन. हे बघ, तू फक्त शांत राहा. मी बघतो काय करायचं ते. हा अहो मला त्या बाईचं नाव तरी सांगा. कोण होती ती बाई? कशाला हवंय ते नाव? सांगितलं ना मी बघून घेईन म्हणून. आणि कसं आहे, धनुष्यातनं निघालेला बाण जसा परत येत नाही, तसा राजकारणात दिलेला शब्द पण परत येत नाही. अहो मग आपण हॉटेलवर जाऊयात का दोघं पण? तुझ्याबरोबर जाऊया ना. जाऊया आपण हॉटेलवर. आधी मला चहा घेऊन या तुम्ही. हा बर ठीक आहे, आणते. प्रेमात खोटं बोलणं सोपं असतं ग, पण खरं बोलून ते प्रेम टिकवणं नक्कीच कठीण असतं. हरीश प्लीज बोर करू नकोस. जीवन जगायचं असेल तर ते पाण्यासारखं जगता यायला हवं. कुणाशीही मिळा, मिसळा, एकरूप व्हा, पण आपलं अस्तित्व कमी होता कामा नये. जगाला काय वाटेल ते करत बसायला हवंच असं काही नाही. आपल्याला काय वाटतं ते आपण करायला हवं. तुला जे बोलायचंय ना सरळ बोल. मला नाही वाटत आपलं एकमेकांशी लग्न होईल. मी जातो गावाला. का? काय झालं? पल्लवी आणि अलंकार आता मला मदत करणार नाही. ते नाराज झालेत माझ्यावर. प्रेम त्या दोघांना विचारून केलं होतंस? नाही ना? मग जगावे असं की मरण अवघड होईल. हसावं असं की रडणं अवघड होईल. मैत्री करणं सोपं असतं ग, पण ती टिकवावी अशी की समोरच्याला ती तोडणं अवघड होईल. हो ना? मग करतील ते मदत. नको काळजी करूस. आणि ना माझं डोकं खाऊ नकोस. नाहीतर ना त्या दत्तूने मोबाईल फोडले होते, मी तुझं डोकं फोडेन. कोण पाहिजे? तुम्हीच. सॉरी मी तुम्हाला ओळखत नाही. एक मिनिट, आम्हाला जरा बोलायचं. एक मिनिट आत येऊ द्या. बाजूला. हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही. आणि हे हॉटेल ना खूप मोठ्या माणसाचं आहे. तुम्ही मला जर काही केलं ना. असं काय करताय तुम्ही? तुम्ही आम्हाला ओळखलं नाहीत का? बरोबर, कसं ओळखणार? आपला गेटअप होता ना. हा अहो आम्ही नाही का त्या दिवशी आलो तो पत्रकार. ते हातात कॅमेरा होता, मस्सा चपटा भांग, मुलाखत घ्यायला. बघा तुम्ही घाबरू नका. हे बघा घाबरू नका. शांत व्हा. काय ना, आमचा एक मित्र फार अडचणीत सापडलाय. त्याला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी ना आमदाराच्या काही आतल्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या. हो, हे बघा, जे काही आहे ना ते खरं खरं सांगा. तुम्ही नेमके आहात कोण? आमदार, कार्यकर्त्या की? मी आमदारही नाही आणि कार्यकर्तीही नाही. पण मगाशी आमदार साहेब तर म्हणाले की तुम्ही. त्यांना काय जाते बोलायला? म्हणजे मला त्यांच्या समोर तुमच्याशी नीट बोलता आलं नाही. म्हणजे ते जमलंच नसतं. तुम्ही जसं तुमच्या मित्राला वाचवायला आलात ना, तशी माझी मदत करा ना प्लीज. मला या जाचातून सोडवा प्लीज. मी त्यांची मैत्रीणही नाही आणि कोणी आमदारही नाही. मी एक अबला आहे.
माझ्या नवऱ्याची नोकरी जाऊ नये म्हणून मी त्याच्यासोबत इथे आले, त्यांची नोकरी वाचवण्यासाठी. कसली नोकरी? माझा नवरा महापालिकेत काम करतो, अगदी इमानी इतबारे. ह्या अरुण रावाने महापालिकेत फ्रॉड केला आणि माझ्या नवऱ्याच्या नावावर खपवला. माझ्या नवऱ्याला सोडवण्यासाठी मी हे सगळं करते. मला हे कोणाला सांगताही येत नाही आणि शांत बसून सहनही करता येत नाही. पण तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केली? काय उपयोग? सगळी त्याची माणसं आहेत. मी पोलिसात गेले होते हो, पण त्यांनी धमकी दिली. हे बघा, यातून जर माझा नवरा बाहेर पडला नाही ना तर तो आत्महत्या करेल. हा फ्रॉड साधारण कधी झाला? खूप दिवस झाले. तेव्हापासून हा अरुणराव मला ब्लॅकमेल करतोय. हे बघा, मी तुमच्या पाया पडते, पदर पसरते. मला यातून बाहेर काढा. तुमचे उपकार कधीच विसरणार नाही मी, कधीच विसरणार नाही. प्लीज. पिढा पिढा टळो, माझ्या नवऱ्याचं राज्य येओ. काय होतंय? अहो दृष्ट काढली तुमची. दृष्ट? तुला वाटतं असं केल्याने सगळं व्यवस्थित होईल? हो, माझा विश्वास आहे. आता तुम्ही हॉटेलवर जा बरं. आणि हा, हे डिंकाचे लाडू, तब्येतीची काळजी घ्या. हा घेतो, काळजी घेतो. पण तू मी तिथे गेल्यानंतर फोन करायचा नाही. हा, मला खूप कामं असतात तिथे. बरं, नाही करत. पण हो, तुम्ही मंत्री होऊनच यायचं हा घरी. अहो काय, निघा आता लवकर. हा. अहो काय चाललंय, निघा. हो, निघतो. टेन्शन नका घेऊ, निघ जा. आणि सांगितलं होतं फोन. काय सांगितलं होतं? हा, फोन करू नको म्हणून ना. माझ्यावर विश्वास आहे का तुझा? विश्वास गेला चुलीत. अरे फोन कशाला केला ते सांग. जिकडे तिकडे तुम्हीच दिसताय टीव्हीवर. अगे येडे, आता मी जिंकून आल्यानंतर टीव्हीवर नाही तर काय बाथरूम मध्ये दिसणार? बाथरूमचाच व्हिडिओ फिरतोय. काय? बाथरूम मध्ये त्या बाईला टॉवेल देताना दिसताय त्या व्हिडिओ तुम्ही. तू कसा काय? ते मला काय माहित. तो टीव्ही अँकर तुमचं नाव जोरजोरात घेतोय. कोण आहे तो? दे फोन दे त्याला. आता टीव्हीत कसा घुसून फोन द्यायचा? अरे हो, ते पण खरं. ठीक आहे, मी येतो घरी. आता पत्रकारानेच घोळ घातलेला दिसतो. हॅलो. निर्मला, कुठे आहेस? अजून कुठे असणार? हॉटेलवरच. तिथं काय करतेस? बघ, आत्ताच्या आता सामान भर आणि तिथून निघ. आणि मला फोन करू नकोस. मी पण याच्यानंतर तुला फोन करणार नाही. झालं गेलं सगळं विसरून जायचं. आत्ताच्या आत्ता घरी जा. तुमच्या? माझ्या घरी कशाला? काय जाळायचं का जिवंत मला? तुझ्या घरी जा. अहो पण असं झालं तरी काय? काय झालं तर काय? अगं तुला मी तो बाथरूम मध्ये टॉवेल देतानाचा व्हिडिओ टीव्हीवर दिसतोय. ठेव फोन. निर्मलाबाई. हॅलो. हा, काय झालं? घरी जायला सांगितलं मला. का? तुमच्यामुळे टीव्हीवर वादळ सुटले. तुमचे खूप खूप आभार. मी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. थँक्यू सो मच. असू द्या. आता सुखात राहा. आणि हा, कुठली अडचण आली तर आम्हाला फोन करा. हा. हो, नक्की. काय? आमदारांनी निर्मलाबाईला घरी जायला सांगितलंय. क्या बात आहे. बरं झालं आपण तो व्हिडिओ ड्राईव्हवर सेव्ह करून ठेवला होता.
अरे माझ्या पट्ट्या. सर मग आता तुम्हाला काय वाटतं आपण काय केलं पाहिजे पुढे? आणि त्यांना पुढे जाऊन काही त्रास तर होणार नाही ना, म्हणजे त्या बाईंना? त्यांचं नाव गुप्त राहील याची दक्षता आपण घेऊच, पण या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. बरं, आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना? नाही म्हणजे काय, जस्ट आमचं लग्न झालंय आणि त्यात आमच्या तात्यांना नातवाचं तोंड पण बघायचंय म्हणून अरे तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. काही झालं तर मी आणि माझा चॅनल बघून घेऊ, आणि आलाच जर तो आमदार अंगावर तर घेऊ ना त्याला शिंगावर. भले पण हे काम भारी झालं. आमदार काही सुटत नाही आता. स्वतःला खूप भारी समजवता ना. काय तर म्हणे मी आमदार आहे, सत्ता स्थापन करण्यात माझा निर्णय सगळ्यात महत्वाचा असतो, कोणी मला पळवून नेऊ नये म्हणून मी हॉटेलमध्ये लपलोय. आणि प्रत्यक्षात काय होतं हे असं. बरं, याला कोणाचा फोनही आला नसेल, इकडे सत्ता स्थापन झाली सुद्धा. आता कोणाचा फोन येईल असं वाटत पण नाही. आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर समस्त जनतेला कळणार आहे की हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. बरं चल, चहा तर घेऊ. चहा आता एवढ्या उन्हात? म्हणलं चहाला कधी नाही म्हणून नाही. चल चल चल. दादा ऐसा मस्त ऐसा फक्कड कडक चाय बनाव. नाही जमत तर मराठीत बोलायचं ना. येतं मला. असं पण तू बरोबर बोललीस, अशा फ्रॉड नेत्याला जनता सहन नाही करणार. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ही जी काय सगळी खटाटोप केली ती सार्थकी लागणार आहे. मला काय वाटतं माहितीये का, एव्हाना आपली बातमी बघून ना त्या आमदाराच्या घरात युद्ध सुरू झालं असेल. तो एका बाजूला आणि त्याची बायको आणि मुलगी एका बाजूला. पण तुला काय वाटतं पडले, म्हणजे त्याची बायको त्याला घराबाहेर काढेल की नाही? थँक्यू. घराबाहेर काढतील का नाही माहित नाही, पण विरोध तर नक्कीच करतील ना. पण फक्त विरोध करून चालणार नाहीये पल्ले. मनालीचं लग्न हरीशशी लावून द्यायला तयार होतील की नाही हे महत्वाचं आहे ना. होतील ना. त्या म्हणाल्या होत्या ना, हे जर खरं आहे असं सिद्ध करून दाखवलं तर माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मित्रासोबत लावून देईन म्हणून. हा, मग एव्हाना लग्नाची तयारी सुरू झाली असेल घरी. एवढ्या लवकर? हा, हे सगळं प्रकरण मिटवायला. तुला सांगतो पहिले, जाता आता आपल्याला एखादी गोड बातमी मिळणार आहे. आमदार मातीमोल साहेब यांना अटक. जेलमध्ये जाण्यापूर्वी मुलीचा विवाह लावून जाणार. आणि समजा नाहीच लावून गेले तर आपण आहोत ना, आपण हरीशचं लग्न लावून देऊ. लावून देऊ ना आपण हरीशचं लग्न. या हरीशच्या लग्नात तर मी असा नाचणार आहे ना. तू नाचणार आहेस? बघू बघू कसा. चहा सांडेल नाही तर दाखवलं असतं मी तुला. एकदम पकड बनाया आपने, एकदम ऐसा. सर अभी नाच के दिखाएंगे. शांत राहा. सगळ्यांना सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळणार. एक एक करून विचारा. आम्ही कुठे पळून जाणार नाही. रात्र झाली तरी उत्तर मिळणार. विचारा. सर, तुम्हाला तुमच्या या व्हिडिओ बद्दल काय म्हणायचं? चुकीचा आहे तो व्हिडिओ. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हा व्हिडिओ खोटा आहे? नाही, तो खोटा आहे असं पण मला अजिबात म्हणायचं नाही. म्हणजे सर, तुम्हाला तुमच्या या व्हिडिओ बद्दल काहीच वाटत नाहीये? कशाला काय वाटायला पाहिजे? आता माझ्याच घरात शिरून माझाच व्हिडिओ काढून तो दुसऱ्या ठिकाणचा आहे असं जर म्हणून कोणी व्हायरल करत असेल त्याला मी काय करणार? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की हा व्हिडिओ मुद्दामून फ्रॉड करून शूट केलाय? बरोबर बोलात तुम्ही. व आम्हाला गोत्यात आणण्यासाठी, आमची इमेज खराब करण्यासाठी विरोधकांनी रचलेला डाव आहे. त्यांची खेळी आहे. मग सर, त्या व्हिडिओ मध्ये असणाऱ्या व्यक्ती त्या कोण आहेत? सांगतो. नाही, तुमचा विश्वास बसणार नाही तरी पण सांगतो. सांगा ना सर, सांगा. इतके दिवस माहित होतं तरी तुम्ही लपवून ठेवलं का सर? कसं आहे, प्रत्येक गोष्टीची येळ यावी लागते. येळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा उलगडा होतो. आता ती येळ आलेली आहे. आता ती व्यक्ती कोण आहे नुसतं सांगणार नाही तर दाखवणार पण आहे. मग दाखवा ना सर, कोण आहे ती व्यक्ती? त्या बघा. नमस्कार, मी कल्पना अरुण मातीमोल यांची बायको.
तुम्ही ज्या व्हिडिओ बद्दल आता बोलत होतात, ज्या बांगड्यांबद्दल बोलत होतात, त्या या बांगड्या आहेत. मीच बाथरूम मध्ये होते